नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 प्रश्नपत्रिका क्रमांक 6 सामान्य ज्ञान वस्तुनिष्ठ प्रश्न व त्याची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, आपण व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, महिला आशियाई हॉकी कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकले? तर महिला आशियाई हॉकी कप 2025 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाने कोणते पदक जिंकले होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, रौप्य पदक। हे भारतीय महिला हॉकी संघाने रौप्य पदक हे पटकावलं होतं किंवा जिंकलं होतं। यानंतर आहे कांगेर व्हॅली। कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, छत्तीसगड या राज्यामध्ये कांगेर व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित असलेलं दिसून येतं। यानंतर आहे सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2025 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेलं होतं? तर याचं योग्य उत्तर आहे ऋत्विक संजीवी यस यांनी सीनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2025 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद ऋत्विक संजीवी यस यांनी पटकावलेलं किंवा यांनी जिंकलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। यानंतर आहे पापा पगली हा खेळावर आधारित प्री स्कूल उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात या राज्याने पापा पगली हा खेळावर आधारित प्री स्कूल उपक्रम गुजरात या राज्याने सुरू केलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। यानंतर आहे मिथाली राजनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? मिथाली राजनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, स्मृती मधाना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केलेले आपल्याला दिसून येतात। स्मृती मधाना यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। यानंतर आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? फूड कॉर्पोरेशन ऑफ द इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रवींद्र कुमार अग्रवाल यांची फूड कॉर्पोरेशन ऑफ द इंडियाचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून रवींद्र कुमार अग्रवाल यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्यानंतर आहे भारतामध्ये राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? भारतामध्ये राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर गुजरात हे पहिलं राज्य आहे ज्यांनी AI व IAI वर आधारित संशोधन संस्था स्थापन केलेली आपल्याला दिसून येते। गुजरात या राज्याने हा प्रकल्प सुरू केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। त्यानंतर आहे वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता व प्रशासकीय कार्यक्षमता। वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणि शासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्वास्थ्य सेवा संवाद हा डिजिटल उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे राजस्थान या राज्याने शिक्षणामध्ये वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता व प्रशासकीय कार्यक्षमता वाढविण्यासाठी स्वास्थ्य संवाद हा डिजिटल उपक्रम राजस्थान या राज्याने सुरू केलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल।
यानंतर आहे 6 जानेवारी 2026 रोजी 6 जानेवारी 2026 रोजी सुरू करण्यात आलेला AI स्किलिंग कार्यक्रमाचा उद्देश कोणत्या कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य देणे हे आहे. तर 6 जानेवारी 2026 रोजी सुरू करण्यात आलेला AI स्किलिंग कार्यक्रमाचा उद्देश कोणाला कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य देणे हे आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 10 लाख युवकांना लघु उद्योगाचे कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य देण्यासाठी 10 लाख युवक व लघु उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी AI स्किलिंग कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. भारताचा पहिला परिपूर्ण पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? भारताचा पहिला पूर्णपणे पेपरलेस जिल्हा न्यायालय कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे केरळ. केरळ या राज्यामध्ये भारतातील पहिला पूर्णपणे पेपरलेस जिल्हा न्यायालय हे आपल्याला केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे व्यावसायिक स्तरावर बायो बिटुमेन उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? व्यावसायिक स्तरावर बायो बिटुमेन उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर भारत हा देश आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. भारत हा व्यावसायिक स्तरावर बायो बिटुमेन उत्पादन करणारा जगातील पहिला देश ठरण्याचा मान हा भारत या देशाला या ठिकाणी मिळालेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कायदा लिपिकांच्या लॉ क्लर्क देवाणघेवाणीसाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आपल्याला दिसून येतो? भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कायदा लिपिकाच्या लॉ क्लेअर्स देवाणघेवाणीसाठी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर भूतान या देशासोबत आपल्या भारत देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या कायदा लिपिकाच्या देवाणघेवाणीसाठी भूतान या देशासोबत सामंजस्य करार आपल्या भारताने केलेला आहे भूतान या देशासोबत. हिस्ट्री दॅट इंडियन इनॉग्रेट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रेमप्रकाश यांनी आपल्याला हिस्ट्री दॅट इंडियन इग्नोर्ड या पुस्तकाचे लेखन केलेले आपल्याला दिसून येतं. प्रेमप्रकाश यांनी या पुस्तकाचे लिखाण केलेलं आहे. भारताची पहिली डिपेटेड स्टार्टअप स्टार्टअप पॉलिसी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर तामिळनाडू. भारतातील पहिली डीप टेक स्टार्टअप पॉलिसी ही तामिळनाडू या राज्याने या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला दिसून येते. तामिळनाडू या राज्याने मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा हा उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? तर आसाम या राज्याने आपल्याला मूल्य आधारित शिक्षणासाठी संस्कार शाळा ही सुरू केलेली आपल्याला दिसून येतो. आसाम या राज्याने संस्कार शाळा हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला दिसून येतो. भारताच्या हवामान निरीक्षण व अंदाज क्षमतामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वदेशी बनवलेल्या ऑटोमॅटिक वेदर स्टेशन भारतीय शास्त्रज्ञांनी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा सहाय्यक किंवा 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतीय स्वदेशी बनवलेल्या ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचं भारतीय शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ऑटोमेशन लेदर स्टेशन भारतीय शास्त्रज्ञांनी आपल्याला तयार केलेलं दिसून येतो. अलीकडेच भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? अलीकडेच भारतातील पहिले सरकारी रुग्णालय आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता क्लिनिक कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये
भारतातील पहिले सरकारी रुग्णालय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित क्लिनिक या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे ए आयवर आधारित आपल्याला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे. हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हे प्रयोग करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे भारतातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादनाचा उत्पादक देश म्हणून चीनला मागे टाकून कोणत्या देश पुढे गेलेला आपल्याला आला आहे. जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादन देश म्हणून चीनला मागे टाकून कोणता देश पुढे आलेला आहे, तर भारत हा देश हा चीनला मागे टाकून तांदूळ उत्पादनामध्ये 1 नंबरवर गेलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक. महाराष्ट्राचे पोलीस संचालक म्हणजेच DGP म्हणून पदभार कोणी स्वीकारलेला आहे, तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून सध्या आपल्याला सदानंद वसंत दाते यांनी आपल्याला पदभार स्वीकारलेला दिसून येतो. महाराष्ट्राचे पोलीस संचालक म्हणजेच DGP म्हणून सदानंद वसंत दाते यांनी पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे 2026 मध्ये भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाला आहे. 2026 मध्ये भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झाला आहे, तर आर्यन वस्त्रेयन हा आपल्याला 2026 मध्ये भारताचा 92 बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आपल्याला दिसून येतो. आज आर्यन वज्रेयन हे आपल्याला 2026चा ग्रँडमास्टर दिसून येतो. त्यानंतर आहे भारतामध्ये नळातून थेट सुरक्षित पिण्याचं पाणी मिळणारे पहिले शहर कोणते आहे. भारतामध्ये नळातून थेट सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणारे पहिले देश कोणता आहे, तर पुरी हे जे काही शहर आहे, या शहरामध्ये नळामधून पिण्याचे सुरक्षित पाणी आपल्याला या ठिकाणी पूर्ण शहराला मिळत असलेलं या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे अलीकडेच चर्चेत आलेल्या नलिनी जोशी यांना या न्यू साऊथ वेल्सचा सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आलेला आहे. अलीकडे चर्चेत असलेल्या नलिनी जोशी यांना न्यू साऊथ वेल्सचा सायंटिस्ट ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आलेला आहे, तर अनुप्रयुक्त गणित म्हणजेच अप्लाइड मॅथमॅटिक्स या क्षेत्रातील योगदानाबद्दल नलिनी जोशी यांना सायंटिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अनुप्रयोग गणित म्हणजेच अप्लाइड मॅथमॅटिक्ससाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारी रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. राष्ट्रीय युवा दिन दरवर्षी 12 जानेवारी रोजी कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन म्हणून मोठ्या उत्साहामध्ये 12 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. त्यानंतर आहे भारतभरातील डिजिटल क्रिएटर्सला सक्षम करण्यासाठी क्रिएटर्स कॉर्नर प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे. भारतभरातील डिजिटल क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी क्रिएटर कॉर्नर प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे, तर प्रसार भारती या संस्थेने भारतभरातील डिजिटल क्रिएटर्सना सक्षम करण्यासाठी क्रिएटर कॉर्नर हा उपक्रम प्रसार भारती या संस्थेने भारतामध्ये सुरू केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर आहे खेलो इंडिया बीच गेम 2026 मध्ये पद तालिकेमध्ये कोणता राज्य अव्वल आहे ठरलेला आहे. खेलो इंडिया बीच गेममध्ये 2026 मध्ये पद तालिकेमध्ये कोणता राज्य अव्वल चढलेला आहे, तर कर्नाटक हा राज्य आपल्याला अव्वल स्थानावर असलेला दिसून येतो. खेलो इंडिया बीच गेम 2026 मध्ये सगळ्यात टॉपमध्ये कर्नाटक हे राज्य आपल्याला असलेलं दिसून येतो. यानंतर आहे इटलीने डेल ऑर्डर डेला स्टेल ऑफ इटालिया हा नागरी सन्मान कोणत्या भारतीय व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे, तर श्रीनिवास
श्रीनिवास डेपो यांना हे इटली सरकारने पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं.